गजानन मारणे यांना अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली। त्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडालेली आहे। आता या प्रकरणात अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी पार्थ पवार यांना फटकारलेला आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। त्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली, कारण शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाली होती। त्या प्रकरणात मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणात आता अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी स्वतःच्या मुलास फटकारलंय, असं अजिबात घडता कामा नये, याबाबत मी पार्थशी बोलणार असल्याचं अजित पवार म्हणाले। पार्थ पवार आणि गजानन मारणे यांची भेट अत्यंत चुकीची घटना आहे। मी त्याबद्दल माहिती घेत आहे। पार्थसोबत जे कार्यकर्ते गेले ते त्याला तिथं घेऊन गेले, असा प्रकार अजिबात घडता कामा नये। पार्थशी माझी भेट झाल्यावर त्याला मी सांगणार आहे। माझ्याकडून एकदा अशी घटना घडली होती, पण जेव्हा मला कळालं त्या दिवशी त्या व्यक्तीला पक्षातून काढलं, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली। गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत। तो मारणे टोळीचा मुख्य म्होरक्या आहे। पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती। या खून प्रकरणात तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता। पार्थ पवार गजानन मारणे याला भेटले तेव्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते।